नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। तर आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। बऱ्याच अशा कमेंट्स मला येत होत्या की तुमच्याकडे जे रांगोळी साचे आहेत त्यांचा व्हिडिओ बनवा, कुठून घेतलेले आहेत, लिंक प्रोव्हाइड करा, असे भरपूर असे प्रश्न माझ्या मैत्रिणींचे कमेंट्स मध्ये मला येत होते आणि मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते। 99.9% कमेंट्सला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते। सो त्याच कमेंट्स वाचल्या आणि मलाही स्वतःला हा कलेक्शन व्हिडिओ बनवायचाच होता। तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे माझ्याकडे किती रांगोळी साचे आहेत ते। तर इतके रांगोळी साचे माझ्याकडे आहे, यांचं कलेक्शन माझ्याकडे आहे आणि इतके मला लागतात आणि मी ते वापरते सुद्धा। वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वापरते, वेगवेगळ्या पूजेंना वापरते। दारातल्या रांगोळीसाठी मला मोस्टली हे जास्त लागतात। तर कुठला साचा मी कसा वापरते तर सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने मी हे साचे यूज करते त्याचाही एक व्हिडिओ बनवेल। बट आज फक्त मी तुम्हाला रांगोळी साचे त्यांची डिझाइन दाखवणार आहे आणि हे साचे कसे वापरावे, म्हणजे खूप काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये हे साचे कसे वापरावे याबद्दल। बट तरी सुद्धा बऱ्याच वेळा साच्यांनी रांगोळी काढताना ना कधी रांगोळी पडत नाही व्यवस्थित, तर बरेच असे प्रॉब्लेम्स असतात, कधी उमटत नाही व्यवस्थित। सो त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ करेल। आज फक्त मी तुम्हाला सगळे साचे दाखवणार आहे। तर इतके रांगोळीचे साचे माझ्याकडे आहेत आणि आता वन बाय वन मी तुम्हाला दाखवते। चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी सुरुवात करूया छोट्या साईजच्या साच्यांपासून। तर हे सगळ्यात लहान साईजचे साचे आहेत वुडन साच्यांमध्ये। तर यात मी 6 पीसेस मागवलेले आणि हे यातले जे हे 6 पीसेस आहेत खूप युनिक डिझाइन आणि खूप छान आहेत। अतिशय सुंदर अशा, तुमच्याकडे जर कमीत कमी जागा असेल तर कमीत कमी जागेत सुंदर आणि रेखीव अशी रांगोळी तुम्हाला काढायची असेल तर हे बेस्ट आहे आणि खूप फास्ट आणि पटकन तुम्ही 2 मिनिटात रांगोळी याने काढू शकतात। तर सगळ्यात पहिले आहे, तुम्ही बघू शकतात गाय आणि वासरू म्हणजेच कामधेनूचा हा साचा आहे। खूप सुंदर आहे। कामधेनू तुम्हाला माहीतच आहे, शुभचिन्ह आहे आणि आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येण्यासाठी कामधेनूची आपण मूर्ती सुद्धा ठेवतो, मंदिरात ठेवतो। तर अशा पद्धतीचा हा कामधेनू साचा आहे, तो खूप सुंदर आहे। त्यानंतर माझ्याकडे आहे हा ओमचा साचा। ओम पण आपल्याला हे शुभचिन्ह म्हणून मानलं जातं। सो ओमचा एक मी घेतलेला। त्यानंतर ही एक पारंपरिक रांगोळी आहे, याचं नाव आता एक्झॅक्ट मला आठवत नाहीये। तर हा एक साचा आहे, अशी आपण ठिपक्यांची रांगोळी काढायचो तर त्या टाईपचा हा एक रांगोळी साचा आहे। खूप सुंदर अशी ही डिझाइन आहे, तुम्ही बघू शकतात। अतिशय छान उमटतात आणि याला फाईन क्वालिटीची रांगोळी लागते तरच हे जे शिक्के आहेत, हे जे साचे आहेत ते अतिशय व्यवस्थित उमटतात। त्यानंतर इकडे आहे हे सुंदर असे छोटंसं हे फूल आहे। मला पर्सनली हा साचा खूप आवडतो, माझा फेवरेट आहे आणि यात तुम्हाला मोठाही मिळेल। जर तुम्हाला मोठ्या साईज मध्ये हवं असेल असंच रांगोळीचं डिझाइन तर तेही तुम्हाला मिळेल। तर अशा टाईपचा हा साचा आहे आणि साईज तुम्ही बघू शकतात, ही साईज आहे या साच्याची। तर खूप सुंदर असा साचा आहे, डिझाइन खूप छान आहे आणि इथे नंबर्स दिलेले आहेत 1 2 3 4। ज्या पद्धतीने तुम्हाला काढायचं असेल तर अशा टाईपने तुम्ही ठेवून काढू शकतात। तर हे एक डिझाइन आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी मातेला प्रिय असं हे कमळ। तर कमळाची डिझाइन पण मला खूप आवडते। सो कमळामध्ये अजून 2-3 प्रकार मी मागवलेले, बट ते कुरिअर माझं रिटर्न गेलं। सो आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवू शकत नाहीये, नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवेल। तर अशा पद्धतीचा हा कमळाचा पण आहे, ज्यात पाण्याचं पण दिलेलं आहे डिझाइन, त्यात पानं आणि कमळ आणि एक सेपरेट कमळाचाही मिळतो तोही। तर त्यानंतर ही जी डिझाइन आहे हे गोपद्म आहे, तुम्ही बघू शकता। आय थिंक 36 असतील हे। तर हे गोपद्माचं जे डिझाइन आहे हे पण मला खूप आवडतं आणि अशा पारंपरिक रांगोळ्यांचे साचे आपल्याकडे असायला हवे, जेणेकरून आपण हवं तेव्हा हे रांगोळी साच्यांनी रांगोळी काढू शकतो। पाहिजे त्या सणांना आपण छान छान डिझाईन्स वापरून असं रांगोळीही तयार करू शकतो। सो म्हणून हे छोटे छोटे मी घेतलेले आहेत। सगळ्यांचे डिझाईन्स मिळून सुद्धा एक सुंदर अशी रांगोळी बनते। तर हा एक आहे। तर मैत्रिणींनो, त्यानंतर आहेत हे साचे जे मीडियम साईज मध्ये आहेत, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर असे साचे आहेत आणि हे मंत्रांचे आहेत मोस्टली यात, कारण श्री स्वामी समर्थ, महालक्ष्मी माता प्रसन्न, खंडोबा प्रसन्न असे साचेही आपल्याला देवघरात नेहमीच लागतात। तर हे खास मी देवघरासाठी घेतलेले आहेत।
तर त्यात एक आहे हा समईचा साचा, जो माझा ऑल टाइम फेवरेट आहे। आणि एंट्रन्सला मी जी रांगोळी काढते त्यात ही रांगोळी असते, मध्ये एक फूल आणि साईडला मी हे दोघं समईचे साचे जे आहेत ते उमटवत असते। तर हा माझा फेवरेट साचा आहे यापैकी। त्यानंतर आहे तुम्ही विचारलेलं मला नवीन गॅसची पूजा मी जेव्हा केलेली आणि मार्गशीर्ष पौर्णिमेचा जो व्हिडिओ होता अन्नपूर्णा मातेची पूजा, त्यात हा साचा मी वापरलेला, श्री अन्नपूर्णा माता प्रसन्न। तर हा साचा प्लस त्यात हे शुभ चिन्ह दिलेले आहेत, लक्ष्मी पावलं दिलेले आहेत, अष्टदल कमळ दिलेले आहे, गोपद्म दिलेले आहेत, स्वस्तिक दिलेले आहे। तर हे जे शुभ चिन्ह आहेत यामुळे हा साचा अजून सुंदर दिसतोय। तर हा एक आहे। हे मंत्रांचे साचे आपल्याला नेहमी लागत असतात, देवघरासाठी खूप इसेन्शियल आहेत। त्यानंतर ओम नमः शिवायचा हा साचा आहे, जो मी मागच्या वर्षी घेतलेला आहे। जेव्हा महाशिवरात्री होती तेव्हा याची रांगोळी मी काढलेली, खूप सुंदर दिसतात। तर ओम नमः शिवायचे जे साचे आहेत हे पण खूप सुंदर आहेत। त्यानंतर त्यातच अजून एक डिझाईन माझ्याकडे आहे, कारण सोमवारी मला हे लागतात, देवघरात हेच उमटवत असते मी। तर अशा पद्धतीचा हा एक साचा आहे। त्यानंतर श्री लक्ष्मी माता प्रसन्न हा एक साचा आहे। यात सगळे लक्ष्मी मातेला प्रिय असे इकडे साइन्स दिलेले आहेत, चिन्ह दिलेले आहेत। तर हा सुद्धा खूप सुंदर असा साचा आहे। त्यानंतर श्री तुळजा भवानी माता प्रसन्न, जे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तुळजा भवानी माता, आणि आमचंही कुलदैवत आहे कुलदेवता आहे, कुलदेवी आहे तुळजा भवानी माता। सो तोही एक घेतलेला आहे आणि यासोबतही शुभचिन्ह आलेले आहेत। त्यानंतर माझ्याकडे आहे ओम नमः शिवाय आणि महादेवाचे सगळे चिन्ह इथे दिलेले आहेत, शंख दिलेले आहे, बेलपत्र दिलेले आहे, त्यानंतर स्वस्तिक आहे, त्रिशूल आहे आणि इकडे नंदी आहे। तर अशा पद्धतीने हा ओम नमः शिवायचा साचाही मी भरपूर प्रमाणात यूज केलेला आहे देवघरात रांगोळी काढण्यासाठी। त्यानंतर माझ्याकडे आहे हा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा छान असा हा ठळक शिक्का आहे। खूप सुंदर पद्धतीने या साच्यातनं रांगोळी येते। फक्त तुम्हाला रांगोळीची क्वालिटी जी आहे ती अतिशय फाईन आणि सॉफ्ट पाहिजे, तेव्हा खूप सुंदर अशी रांगोळी येते। तर श्री स्वामी समर्थ हा एक छान असा मंत्राचा साचा माझ्याकडे आहे। तर यातले जे काही साचे आहेत ते जे आहेत ते मीरा पूजा कार्ट आय थिंक मी स्क्रीनवर तुम्हाला देईल। काही त्यांच्याकडचे आहेत, काही स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडचे आहेत आणि काही मीशोवरचे आहेत, काही ॲमेझॉनवरचे आहेत। तर असं 4-5 ठिकाणाहून घेऊन माझं हे यूज असं कलेक्शन मी आज तुम्हाला दाखवते। बऱ्याचशा मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि मग पुन्हा विचारतात हा साचा कुठून घेतला, त्याची लिंक द्या। तर सगळ्या लिंक ज्या आहेत डिस्क्रिप्शन मध्ये आहेत। माझ्या मेन चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे। ब्लाउज कलेक्शन, मंगळसूत्र कलेक्शन, पुन्हा तुम्हाला वेगवेगळ्या साड्यांचे व्हिडिओ बघायचे त्यांच्या सुद्धा लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे, जे माझ्या मेन चॅनलला अपलोडेड आहेत व्हिडिओज। त्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील। पुन्हा ह्याच्या सगळ्या लिंक्स, कॉन्टॅक्ट नंबर ज्यांच्याकडून मी घेतलेले आहेत आणि काहींचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर तुम्हाला त्यांची लिंक नाही मिळणार, जे मीशो ॲमेझॉन वरचे आहेत त्यांची लिंक मी तुम्हाला देईल। आणि ज्यांच्याकडून परचेस केले जसं की स्वामी मूर्ती आर्ट, मीरा कार्ट इंस्टाग्रामचं पेज आहे, तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स मी तुम्हाला देईल, जेणेकरून तुम्ही तिथून ऑर्डर प्लेस करू शकतात। काहींच्या वेबसाईट आहे, तुम्हाला वेबसाईट व्हिजिट करावं लागेल। तर सगळ्यांच्या लिंक्स नाही आहेत, काहींचे कॉन्टॅक्ट नंबर आहे, काहींचे लिंक्स आहेत। चला तर मग आता पुन्हा अजून तुम्हाला दुसरा वेगवेगळ्या शेप्स मधले मी दाखवते। तर आता हे जे आहेत हे मेन आणि मला प्रत्येक म्हणजे रांगोळीत सगळ्यात महत्त्वाचे हे साचे आहेत। बाहेरची रांगोळी म्हटली, एंट्री डोअरची किंवा देवघरातली रांगोळी किंवा प्रत्येक पूजेला डेडिकेटेड असे साचे माझ्याकडे आहेत। तर सगळ्यात पहिला जो साचा मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे हा श्रीयंत्राचा साचा, ज्याबद्दल खूप जणांनी विचारलं। जेव्हा मी श्री धनलक्ष्मी कुंचन ही सेवा केली त्या सेवेसाठी मी हा साचा वापरलेला, कारण लक्ष्मी मातेची पूजा होती आणि लक्ष्मी मातेला प्रिय असं हे श्रीयंत्र आहे। तर ह्या यंत्राचा साचा मला हवा होता आणि हा साचा 1 वर्ष आधीच मी घेतलेला आहे। खूप सुंदर आहे, अतिशय ठळक रांगोळी उमटते, खूप जाड अशी बॉर्डर आहे, त्यामुळे रांगोळी खूप ठळक उमटते। तर हा आहे श्रीयंत्राचा साचा। त्यानंतर माझ्याकडे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा साचा, जो देवघरात मी नेहमीच ही रांगोळी काढत असते। तर याबद्दलही बऱ्याचशा जणांनी विचारलं की हा साचा कुठून घेतला, तर हा साचा मी मीशो वरून घेतलेला आहे, याची लिंक तुम्हाला मिळून जाईल।
तर हा साचा मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे, खूप सुंदर दिसतो आणि इथं 1 2 3 4 असे नंबर्स दिलेले आहेत ज्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला रांगोळी काढायची आहे। तर अशा पद्धतीचा हा साचा आहे, खूप सुंदर आणि ठळक उमटतो हा पण। त्यानंतर माझ्याकडे आहे हे चैत्रांगण, याला आपण बोलतो। गुढीपाडव्याला किंवा असे महत्त्वाचे महाराष्ट्रीयन पारंपरिक सण येतात तर तेव्हा हे चैत्रांगण अतिशय शुभ मानलं जातं। अक्षय तृतीयेला तुम्ही या चैत्रांगण रांगोळीला काढू शकता। तर अशा पद्धतीने शुभ चिन्हांनी बनवलेलं हे चैत्रांगण रांगोळी साचा हा खूप सुंदर आहे आणि छान असा रामाचा मंत्र इथे दिलेला आहे। सगळे शुभ चिन्ह यामध्ये तुम्हाला दिसतील। सो ऑल इन वन असा हे चैत्रांगण साचा आहे। त्यानंतर कमळाची रांगोळी ही पर्सनली मला खूप आवडते। अशा रांगोळ्या साऊथ इंडियामध्ये काढल्या जातात। तर साऊथ इंडियन लोकांची पूजा जशी मला आवडते तसंच त्यांच्या रांगोळ्याही खूप मला आवडतात आणि हे डिझाईन त्यांचंच आहे। तर खूप सुंदर अशी ही रांगोळी आहे ज्यात कमळाची डिझाईन दिलेली आहे। तर खूप इझिली आणि 2 मिनिटात आपण हे रांगोळी काढू शकतो, इतके सुंदर असे हे साचे आहेत। तर हे पण मला खूप आवडलं। त्यानंतर हे एक आहे, तर हा साचा ही खूप सुंदर उमटतो। यात तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकता, की हा 4 फुलांसाठी वेगळा, नंतर या कॉर्नर साठी वेगळा असंही तुम्ही करू शकता। तर खूप छान आहे, हा पण खूप व्यवस्थित आणि ठळक उमटतो। तर त्यानंतर आहे हा साचा। तर हे स्क्वेअर साचे जे आहेत ते बहुतेक असे साचे जे आहेत ते मी मिशोवरून मागवलेले आहेत। तर हा आहे लक्ष्मी पावलांचा साचा, खूप सुंदर दिसतो। लक्ष्मी पावलं अतिशय छान उमटतात। यात सुद्धा तुम्ही कलर अल्टर करू शकतात, वेगवेगळ्या कलर्सने पावलं दाखवू शकतात। तर हा एक आहे। त्यानंतर पुन्हा हा एक सुंदर असा रांगोळी साचा आहे। हा पुन्हा साऊथ इंडियन लोक जशा पद्धतीने रांगोळी काढतात त्या टाईपचा हा रांगोळी साचा आहे। हे ठिपक्यांच्या रांगोळींना काढायला जरा कठीण जातं, तर अतिशय छान आणि सोपी पद्धत आहे, फक्त तुम्हाला उमटवायचं आहे छान। तर हा एक आहे। त्यानंतर हा आहे रुद्र यंत्राचा साचा। आय थिंक हो, रुद्र यंत्राचा हा साचा आहे। तर हा पण तुम्ही महादेवाच्या पूजेसाठी सोमवारी तुम्ही हा साचा उमटवू शकता। त्यानंतर तुम्हाला महादेवाची पूजा करायची असेल तर तेव्हा तुम्ही खाली हा साचा, मग नंतर वरून तुम्ही अभिषेक पात्र आणि नंतर अभिषेक करू शकता। तर अशा पद्धतीचा हा रुद्र यंत्र साचा आहे। त्यानंतर हे आहे अष्टदल कमळ। तर हे अष्टदल कमळही मला खूप आवडतं आणि खूप सुंदर दिसतं जेव्हा आपण हे उमटवतो। व्हाईट टाईल असेल तुमची तर रेड कलर मध्ये उमटवा, जर ब्लॅक असेल तर व्हाईट मध्ये करा, खूप छान दिसतं। पर्सनली हे पण माझं फेवरेट आहे। त्यानंतर हा महादेवांचा साचा आहे। तर यात सगळं महादेवाचे जेही काही ज्योतिर्लिंग आहेत ते सगळे ज्योतिर्लिंग त्या डिझाईन मध्ये त्या आकारामध्ये आहेत। तर इथे महाकालेश्वर, कृष्णेश्वर, त्यानंतर नागेश्वर, ओंकारेश्वर असे सगळ्या टाईपचे ज्योतिर्लिंग यात दिलेले आहे। 12 ज्योतिर्लिंग दिलेले आहेत आणि खूप सुंदर असं आहे। इकडे धोत्र्याच्या फुलाची डिझाईन तुम्ही बघू शकतात साईडने। सगळं महादेवाला प्रिय असं हे एक रांगोळी साचा आहे। सगळे चिन्ह त्यात आहेत, मंत्र त्यात आहे, महादेवाला प्रिय असं बेलपान तिथे दिलेलं आहे। तर खूप सुंदर असा साचा आहे आणि हाच साचा तुम्हाला फक्त मीरा कार्ट यांच्याकडेच मिळेल। त्यांचा सुद्धा मी नंबर देईल। मीरा कार्ट यांच्याकडून मी हा साचा मागवलेला आहे। अतिशय सुंदर हा साचा आहे आणि अजून मी या महाशिवरात्रीला वेगवेगळे डिझाईन सुद्धा मागवणार आहे। तर हाही एक सुंदर ऑप्शन आहे तुम्हाला। त्यानंतर माझ्याकडे आहे अष्टलक्षी रांगोळी। हा साचा मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेला आहे। हा तुम्हाला मिशोवरही मिळेल। तर अष्टलक्ष्मी रांगोळी हा एक साचा आहे। हा पण खूप छान आहे, लक्ष्मी पूजेसाठी, लक्ष्मीच्या उपवासांसाठी सुंदर असा हा साचा आहे। अतिशय ठळक उमटतो हा साचा। त्यानंतर माझ्याकडे आहे हे एक सुंदर अजून साऊथ इंडियन स्टाईल मधल्या रांगोळीचा साचा आहे। खूप छान आणि अतिशय बारीक रांगोळी उमटते, जे आपण हाताने नाही काढू शकत तर ते ह्या पद्धतीने आपण उमटवू शकतो। तो खूप सुंदर असा हा साचा आहे, बघू शकतात। अतिशय छान आणि ठळक उमटतो आणि नाजूक काम आहे, त्यामुळे खूप सुंदर आणि युनिक वाटतं। तुम्हाला 4 लोक विचारतील की हा साचा कुठून घेतलाय। त्यानंतर माझ्याकडे आहे श्री लक्ष्मी प्रसन्न अशा या लक्ष्मीच्या पादुका, लक्ष्मी पावलं, तर ज्यात सगळे शुभचिन्ह यात दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर हे सुद्धा लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी, लक्ष्मी पूजनासाठी, जेव्हा आपण लक्ष्मीचे पावलं आपल्या एंट्री डोर मधून उमटवत येत असतो लक्ष्मी पूजनला, तर त्यासाठी सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे। तर हा पण मला खूप आवडतो। आणि त्यानंतर एक आहे बालाजींचा
श्री लक्ष्मी व्यंकटेश प्रसन्न तर लक्ष्मी आणि व्यंकटेश हा एक साचा माझ्याकडे आहे। हा पण खूप सुंदर उमटतो। जितकी बारीक डिझाईन आहे ना, अतिशय सुंदर आणि बारीक फाईन क्वालिटीची जर रांगोळी तुम्ही यासाठी यूज केली तर इतका ठळक आणि सुंदर उमटतो। तर हा पण एक साचा माझ्याकडे आहे। मी लक्ष्मीच्या पूजेचा एक व्हिडिओ केलेला आहे, त्यात मी हा साचा वापरलेला, याबद्दलही खूप एन्क्वायरी होती। तर हा पण एक साचा माझ्याकडे आहे। त्यानंतर मैत्रिणींनो, आता वळूयात मोठ्या साचांकडे। खूप सुंदर असे साचे आहेत, बॉर्डर रांगोळी काढण्यासाठी खूप छान आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला साचा तो म्हणजे हा। तर तुम्ही बघू शकता हा साचा, हा मी माझ्या एंट्री डोअरला जी रांगोळी काढते, आपण जेव्हा एक पर्टिक्युलर रांगोळी काढतो त्याच्या वर आपण हे लक्ष्मीचे पावलं वगैरे उमटवतो, तर त्यासाठी अतिशय परफेक्ट असा हा साचा आहे, ज्यात लक्ष्मी पावलं, श्री, ओम, पुन्हा स्वस्तिक आहे, असे शुभचिन्हांनी बनलेला हा साचा आहे। जेव्हा आपण खाली रांगोळी काढतो तर वरच्या साईडने हे उमटवायला हवं आणि मध्ये रांगोळी आपण काढू शकतो। तर खूप छान असा हा साच्याचा ऑप्शन आहे। त्यानंतर पुन्हा एक असा बॉर्डरचा छान असा आहे, हा आपण उंबरठ्यावर पण उमटवू शकतो, इतका सुंदर साचा आहे आणि अतिशय बारीक आणि नाजूक काम यावर आहे। तर हे पण आपण रांगोळीच्या वरच्या साईडने जेव्हा आपल्याला शुभचिन्ह उमटवायचे असतात, काढायचे असतात, त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे माझा फेवरेट। तर मला हे का आवडतं, तर यातली जी ही बारीक आणि अशी नाजूक डिझाईन आहे ना, ही खूप छान उमटते। मी तुम्हाला एक व्हिडिओ लावेल माझ्या रांगोळीचा, किंवा तुम्ही ब्लॉग मध्ये पण बघितलेला असेल, एंट्री डोअरची सजावट जेव्हा मी दाखवते, तो खूप सुंदर आणि माझा फेवरेट आहे ऑल टाइम। मोस्टली मी हाच यूज करते। त्यानंतर बॉर्डर रांगोळीसाठी माझ्याकडे आहे सुंदर असा हा कमळाचा साचा। आपण जेव्हा कुठेही पाट मांडतो आणि बॉर्डर रांगोळी आपल्याला हवी असते, त्यासाठी अतिशय उत्तम असं हे ऑप्शन आहे। तर हा आहे कमळाचा साचा, तुम्ही बघू शकता कमळाची फुलं त्यावर दिलेली आहेत। त्यानंतर तुम्हाला सगळ्या जणींना आवडलेला, खूप सगळ्यांचा फेवरेट असा साचा, जो मी अन्नपूर्णा मातेची पूजा जेव्हा केलेली, नवीन गॅसची पूजा तुम्हाला दाखवली, तर अन्नपूर्णा जयंतीच्या पूजेला मी वापरलेला हा साचा आहे। ह्याच साच्याने मी माझ्या गॅसच्या भोवती रांगोळी काढलेली, तो खूप सुंदर ठळक आहे आणि ही जी बारीक डिझाईन आहे ना, ही खूप सुंदर दिसते उमटवल्यानंतर। त्यानंतर ह्या साच्यासोबत मी Amazon वरून अजून हा एक कमळाचा साचा मागवलेला। तर हे जे साचे आहेत हे Amazon वरचे आहेत, त्या व्हिडिओला सुद्धा मी लिंक दिलेली होती आणि आता पण तुम्हाला मी लिंक देणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा बबल रॅप येतं। तर हा मी अजून यूज केलेला नाहीये। तर हा आहे कमळाचा साचा, हा मला खूप आवडतो, बॉर्डर रांगोळीसाठी खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटतं। तर हा एक साचा माझ्याकडे आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला ही जी डिझाईन दिलेली आहे, ही डॉट्सची, ही खूप छान दिसेल उमटवल्यानंतर। तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवेलच नेक्स्ट ब्लॉग मध्ये कशी दिसते ते। तर हा एक साच्याचा ऑप्शन आहे। त्यानंतर नेहमी सगळ्यांना लागणारा लक्ष्मीपूजनला, लक्ष्मीच्या उपवासांना, मार्गशीर्षच्या उपवासांना, तर लक्ष्मी पावलांचा हा साचा खूप सुंदर आहे। मंगळवारी, शुक्रवारी जेव्हा तुम्ही रांगोळी काढाल तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। तर हा लक्ष्मी मातेच्या पावलांचा साचा आहे आणि अतिशय रेखीव असे पावलं इथे दिलेले आहेत। त्यानंतर पुन्हा एक माझ्याकडे बॉर्डर रांगोळीच्या वरती जेव्हा आपण शुभचिन्ह काढतो त्यासाठी जो शुभचिन्हांचा एक साचा लागतो, तर हा एक साचा बेस्ट ऑप्शन आहे। अशा पद्धतीने या साच्याला वेगवेगळ्या अशा बारीक डिझाईन्स दिलेल्या आहे, जेणेकरून खूप छान आणि व्यवस्थित वाटतं काढल्यानंतर। तुमच्याकडे छान अशी स्पेस असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचे साचे घेऊ शकतात आणि सुंदर सुंदर रांगोळ्या काढू शकतात। त्यानंतर हा बॉर्डर रांगोळीसाठीचा साचा आहे, हा पण खूप सुंदर आहे। यात छान असे जास्वंदाचे फुलं आहेत, आय थिंक, तर जास्वंदाच्या फुलांची डिझाईन त्यांनी दिलेली आहे आणि पानं दिलेले आहेत। तर खूप छान असा हा एक ऑप्शन आहे साच्यांचा, हा पण मला खूप आवडला। त्यानंतर बॉर्डर रांगोळी जेव्हा आपण उंबरठ्या जवळ रांगोळी काढतो त्यासाठी ही बॉर्डर रांगोळी डिझाईन आपल्याला नेहमीच लागत असते आणि आपण अशी हातानेही काढू शकतो, बट इतकी ॲज इट इज सेम येणार नाही एकसारखी। सो त्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे। तर हे मी खास उंबरठा लेपन केल्यावर जेव्हा मी रांगोळी काढते रेड आणि येलो कलर मध्ये, तर हे तेव्हा यूज करत असते। त्यानंतर ही छान अशी दिव्यांची रांगोळी आहे,
जेव्हा आपण मध्ये एक ठळक रांगोळी काढतो आणि त्याच्या आजूबाजू अजून सुशोभित करण्यासाठी रांगोळीला तर अशा पद्धतीचे साचे वापरले जातात, जेणेकरून मध्ये एक रांगोळी आणि साईडला दोघं साईडला हे अशा टाईपचे दिव्यांची डिझाईन खूप छान वाटेल। दिवाळीसाठी सुद्धा तुम्ही याला वापरू शकता। खूप सुंदर असा हा साचा आहे, अतिशय ठळक उमटतात सगळे साचे। आणि त्यानंतर हा एक साचा आहे, छान असा कमळाच्या फुलांचा शेप दिलेला आहे आणि हा पण बॉर्डर रांगोळीसाठी उंबरठ्यासाठी तुम्ही वापरू शकता। इतका सुंदर हा साचा आहे। तर हे साचे स्पेशली वुडन आहेत, त्यामुळे मला खूप आवडतात। यांची जी ही व्यवस्थित पट्टी वगैरे लावून हे कलरचं फॅब्रिक लावून ती डिझाईन दिलेली आहे, ही फार छान आणि एक युनिक पद्धतीचे साचे आता मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत। यातही भरपूर असे शेप्स, भरपूर अशा डिझाईन, भरपूर अशा वेगवेगळ्या लहान मोठ्या साईज मध्ये तुम्हाला हे साचे मिळतात। तर पर्सनली मला हे वुडन साचे खूप आवडतात। मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, मी हे सर्व साचे एका ठिकाणाहून घेतलेले नाहीयेत। काही मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतले, काही जे आहेत ते मीरा आर्ट यांच्याकडून घेतलेले आहेत आणि काही जे आहेत ते मीशो Amazon वरचे आहेत। तर काहींच्या लिंक्स तुम्हाला मिळतील, काहींचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळतील, तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरायचं नाहीये। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।